आजवर तुम्ही असे बरेच खासदार पाहिले असतील जे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध आहेत. काही खासदार त्यांच्या राहणीमानासाठी देखील प्रसिद्ध असतात. तर काही खासदार संसदेमध्ये ते उपस्थित करत असणाऱ्या प्रश्नांमुळे आणि त्यांच्या अग्रेसिव्ह नेचरमुळे प्रसिद्ध असतात. तिथंच काही खासदार हे त्यांच्या कांडांमुळे देखील प्रसिद्ध झालेले असतात. मात्र काही खासदार हे असे असतात जे फक्त फोन उचलून देखील प्रसिद्धीच्या झोतात येतात. राज्यात देखील असेच एक खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तिकिटावर धाराशिव मधून निवडून आलेले पण सध्या बंडखोरी केलेले ओमराजे निंबाळकर हे आजपर्यंत एका रिंगवर फोन उचलतात या गोष्टीसाठी प्रसिद्धीत होते. किंबहुना स्वतः ओमराजेंनी देखील वारंवार आपल्या मुलाखतीमध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला. मला माझ्या मतदारसंघातील कोणीही कधीही फोन करू शकतो. मी त्यांचा फोन उचलतो. मात्र निवडून येणाऱ्या जनतेबद्दल इतकं ममत्व दाखवणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकरांना सध्या ज्या पक्षानं त्यांना संधी दिली, त्या पक्षाबद्दलची आपुलकी संपुष्टात आली की काय असा प्रश्न पुढे येतो. खरं तर ओमराजे त्या पक्षाबद्दल का विश्वास दाखवू शकले नाहीत, अशी नेमकी कोणती गणितं त्यांच्या पक्षावरच्या विश्वासावर किंवा प्रेमाच्या आड आली होती, की ज्यामुळं ओमराजेंना उद्धव ठाकरेंपासून बंडखोरी करावी लागली, हे प्रश्न राज्याच्या जनतेपुढे चर्चेत आहेत. खरं तर ओमराजे हे तेच आहेत ज्यांनी कायम उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखांपेक्षाही वडिलकीचा दर्जा दिला होता. त्यांनी वारंवार तसं बोलून देखील दाखवलेलं. यापूर्वी जेव्हा गुवाहाटी कांड झालेलं, तेव्हा देखील ओमराजे हे मी माझ्या तत्वांपासून ढळणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंसोबत राहिले. मग आता नेमकं असं काय झालं, या गोष्टीची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे. आजपर्यंत ओमराजे हे ठासून सांगायचे, की मी शिवसेनेसोबतच आहे. मी लोकांचे फोन एका रिंगवर उचलतोय. मात्र तेच ओमराजे हे आता नॉट रिचेबल का झालेत? हेच सगळं काही समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. कुठल्याही पक्षांमध्ये फूट पडणं किंवा लोकप्रतिनिधींनी बंडखोरी करणं हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील बऱ्याच पक्षांमध्ये अशा गोष्टी घडल्यात. मग अगदी ती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, टीएमसी असेल किंवा शिवसेना असेल. मात्र या सगळ्या बंडखोरींमध्ये आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये होत असणाऱ्या बंडखोरीमध्ये एक फरक आहे. बऱ्याचदा एखाद्या नेत्याने घेतलेला निर्णय हा कसा योग्य आहे आणि आम्ही आमच्या नेत्याच्या सोबत कसे उभे आहोत हे पटवून देण्याचा त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. मात्र सध्या उद्धव ठाकरे गटातून झालेल्या बंडखोरीतून एक सगळ्यात मोठं नाव कार्यकर्त्यांच्या या प्रेमाला अपवाद ठरतंय की काय अशी शंका यायला लागली. ते नाव आहे धाराशिवचे ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात आता ओमराजेंच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. ओमराजेंच्या व्हिडिओवर दादा गद्दारी करू नका, राजे गद्दारी करू नका, अशा धाराशिवकरांच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये यायला लागल्या. या बाबतीत धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे ग्रामस्थांनी तर थेट संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या प्रकरणी ओमराजेंनी अगोदर खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर दुसऱ्या पक्षात जावं आणि निवडून यावं असा स्थानिक गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला. ओमराजे निंबाळकर यांच्या पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत होते. ठाकरेंनी त्यांना मोठं केलं, आमदार केलं, खासदार केलं आणि आता ओमराजे वेगळे होत आहेत. त्यांचा निर्णय चुकीचा आहे असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या गावकऱ्यांच्या म्हणण्यात कुठं ना कुठं तथ्य देखील आहे. जेव्हा पवनराजे निंबाळकर यांचं हत्याकांड झालं, त्यानंतर ओमराजेंचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर ओमराजे जेव्हा शिवसेनेमध्ये आले, तेव्हापासून आजतागायत उद्धव ठाकरे हे नेहमी ओमराजेंच्या सोबत राहिलेले. किंबहुना स्वतःहून ओमराजेंनी देखील प्रांजळपणानं हे यापूर्वीच कबूल केलं होतं. यापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये फूट पडलेली, तेव्हा देखील ओमराजे यांनी मी ठामपणे उद्धव ठाकरेंसोबतच आहे हे ठणकावून सांगितले. त्यामुळेच धाराशिवमधल्या जनतेनं त्यांना राज्यात सर्वाधिक लीडनं लोकसभेला निवडून दिलं. खरं तर धाराशिव हा सेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातल्या सैनिकांनीच ओमराजेंना इतकं बहुमत मिळवून दिलं. त्याचं कारण हे होतं की ओमराजेंनी शिवसेनेबाबत ठेवलेली आस्था आणि निष्ठा. त्यामुळेच ओमराजेंचा आजवरचा प्रवास किंवा त्यांची वक्तव्य पाहिली तर ओमराजे कधीच बंडखोरी करणार नाहीत अशी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबतच
नागरिकांची देखील मनधरणी होती. मात्र ओमराजे यांनी या सगळ्या समजांना छेद दिलाय. पण ओमराजे ज्या पद्धतीनं या बंडखोर गटाला कनेक्ट झालेले आहेत, तो सगळा प्रकार फुल ऑन फिल्मी ड्रामा आहे असं म्हणतात. खरं तर रविवारी उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक बोलावलेली. या बैठकीला जे 5 खासदार फिजिकली अनुपस्थितीत होते, त्यातलेच एक होते ओमराजे निंबाळकर. ओमराजेंनी आपल्या अनुपस्थितीसाठी एक कारण दिलं, ते म्हणजे माझा मुलगा आजारी असून तो पुण्यात ॲडमिट आहे. मी त्याच्या सोबत असल्यानं मुंबईला बैठकीला येऊ शकत नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवनराजे यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागणार होता. पण ओमराजे त्या निकालासाठी मात्र मुंबईच्या कोर्टात हजर होते. त्यानंतर त्या रात्रीच ओमराजे हे दिल्लीला रवाना झाल्याचं बोललं जातंय. खरं तर एक बातमी ही देखील येतेय की ओमराजेंसाठी स्वतंत्र खाजगी विमान तैनात केलं गेलं होतं. ओमराजे हे दुपारीच दिल्लीला जायला निघणार होते. मात्र त्यांचा प्लॅन बारगळला आणि ते म्हणाले, मी सायंकाळी जाईल. तेव्हा सायंकाळी त्यांच्यासाठी पुन्हा एक विमान उभं होतं. मात्र सायंकाळीही त्यांचं जाणं रद्द झालं आणि त्यानंतर ओमराजेंनी मध्यरात्री दिल्ली गाठली. गंमत म्हणजे इतर वेळेस मी माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांचे फोन विदिन सेकंद उचलतो असं म्हणणारे ओमराजे या दिल्ली दौऱ्यानंतर आपल्याच पक्षातल्या इतर सहकाऱ्यांचे देखील फोन उचलत नव्हते. मग मुद्दा हा येतो की अशी कोणती घाई होती ज्यासाठी ओमराजेंना दिल्ली गाठावी लागली. या प्रकरणी ओमराजे यांना तानाजी सावंत लीड करत होते असा आरोप देखील शिवसेनेकडून केला जातो. याबाबत सुषमा अंधारे यांनी आणखीनही काही गोष्टी बोलून दाखवल्यात. ओमराजेंबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की ओमराजेंशी माझा देखील संपर्क होत नाहीये. मात्र मी ओमराजेंसोबत कायम धाकट्या भावांसारखे राहणारे कैलास पाटील यांना चौकशीसाठी फोन केला. तेव्हा कैलास पाटील म्हणाले, ताई मी माझी स्वतःची गॅरंटी देऊ शकतो, मात्र दुसऱ्याची गॅरंटी काय देणार. त्यांचं हे वक्तव्यच ओमराजेंबद्दल खूप काही बोलून जात होतं. खरं तर ओमराजेंच्या पक्षनिष्ठेबद्दल फक्त सेनेतच नाही, इतर पक्षांमध्ये देखील चर्चा होत होती. मग एक प्रश्न प्रामुख्यानं पुढे येतो की आता अचानक असं काय झालं ज्यामुळं ओमराजेंची पक्षनिष्ठा किंवा पक्ष बाजूला सारत बंडखोरी केली. या प्रकरणात संजय राऊतांनी काही मुद्दे पुढे आणलेत. सोमवारी ओमराजे ज्या दिवशी दिल्लीला रवाने झाले त्याच दिवशी ओमराजेंचे वडील पवनराजे यांच्या हत्याकांडाचा निकाल होता. मात्र कोर्टानं ती तारीख काही दिवस पुढे ढकलली. या प्रकरणात संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीवरून ओमराजेंना निरोप दिला गेला, जर तुम्हाला तुमच्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा असेल, आरोपींना शिक्षा मिळावी असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आमच्यासोबत या. आता संजय राऊत यांच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे ओमराजे जेव्हा स्वतःहून समोर येतील आणि क्लिअर करतील, त्याच वेळी या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागेल. मात्र तुर्तास तरी ओमराजे असे का वागले, ज्यांच्या पक्षनिष्ठेची आणि नैतिक मूल्यांची उदाहरणं की राज्यभर दिली जात होती, ते ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ अशा प्रकारे अचानक कसे सोडू शकतात, हा प्रश्न सध्या राज्यातील शिवसैनिकांसोबत सर्वसामान्य नागरिकांना देखील भेडसावतो. तुर्तास या सगळ्या घटनेबद्दल तुमची मतं काय आहे? ओमराजे आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेसोबत बंडखोरी करतायत का? की त्यांना बंडखोरी करायला भाग पाडलं जातंय? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.